नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी टेकुड्याची भाजी करणार आहे। तर हे आपल्याला पावसाळ्यातच मिळते आणि हे शेतामध्ये जंगलामध्ये मिळते। याची भाजी खूप छान लागते खायला। हे वातासाठी पण खूप छान राहते। तर तुम्ही नक्की करून बघा। आता मी याला स्वच्छ धुते 2-3 पाण्याने। पहा, इथे मी स्वच्छ असे टेकुळे धुवून घेतलेले आहे 2-3 पाण्याने आणि असे बारीक करून घेतलेले आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि खोबरे घेतलेले आहे। 2 चम्मच तेल टाकलेले आहे। तेल आपल्याला जास्त लागते या भाजीला। जिरे टाकते, लसण टाकते, लसणाला आपण छान लालसर होईपर्यंत छान भाजून घेऊ। लसूण छान भाजलेला आहे। चटणी टाकते 1 चम्मच, टेकुळे टाकते हे बारीक केलेले, हळद टाकते, खोबरे टाकते, मीठ टाकते चवीनुसार। आता हे छान असं मिक्स करून घेते। थोडंसं पाणी टाकते, जास्त नाही, पण यालाच पाणी सुटते। या भाजीला जास्त पाणी नाही करता येत, नाही तर ती भाजी चिकट होते। खूप छान पाणी सुटलेलं आहे। आता मी झाकण ठेवते। 15 ते 20 मिनिट भाजी आपण छान शिजून घेऊ। 15 ते 20 मिनिट झालेले आहे। झाकण काढते मी। खूप छान झालेली आहे आपली भाजी। आता मी प्लेटमध्ये भाजी काढून घेते। टेकुळ्याची भाजी झालेली आहे तयार। पण तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।